साई श्रद्धा कॉलनी वडगाव इथं आहे. परवाच त्याच ठिकाणी साप पकडला आणि आता बरोबर त्याच ठिकाणी त्याच साईजचा त्याच जातीचा साप आला. लोकांना आश्चर्य वाटतंय कधी कधी हे असं कसं काय. मग त्याला अंधश्रद्धेचा विषय जोडतात लोक. कधी भटजीकडे जातात, कुठं बाबाकडे जातात. अंधश्रद्धा काही नाही. बाजूलाच कुठेतरी अंडी वगैरे घातलाच ना नागाने वगैरे आणि त्याचीच ती पिल्लं आजूबाजूला कुठेही येऊन बसतात. मग ती टेम्परेचर ऍडजस्ट करायला एका स्पेसिफिक जागेला त्यांना बरं वाटतंय म्हणून ते येऊन बसतात. आणि त्याच जातीतला साप आहे म्हणालेत, म्हणजे नागच आहे. परवा नागाचं पिल्लू पकडलं होतं इथे. यावेळेस दादा येते. नागाचाच पिल्लू आहे आणि त्याच एजचा आहे. तेच आहे तेवढं केवढंच आहे. बघू शकता स्टिक पण द्या. सेम आहे साप आणि तेवढाच आहे. 2 ते 3 दिवसाचा आहे पिल्लू म्हटलं मी. आणि तेवढंच आहे. बघू शकता छोटस पिल्लू. छोटा जरी असला तरी नाग आहे आणि विष असतंच. मागच्या वेळी पण हेच सगळी माहिती सांगितली होती. पण सापापेक्षा जास्त लोक आता अंधश्रद्धेच्या न जाता त्याचे सायंटिफिक रिझन समजून घेतलं तर फार बरं होईल. तुम्हाला हे आश्चर्य वाटलं नाही? अशी कशी काय यायले साप? काय नाही, बाजूलाच तुम्ही अशा ठिकाणी राहता की इथं शेती बिती आहे बाजूला वगैरे किंवा ओपन स्पेस आहे. अशा ठिकाणी साप अंडी वगैरे घातली असतील कुठं बिळात वगैरे तर त्याशी बाहेर येतात पिल्लं. आपण आता याला बंद करू. परवा बी तेवढंच होतं, आज बी तेवढंच.